या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत, पण अद्याप अनेक उमेदवारांनी संपूर्ण हिशोबाचा ताळेबंद अद्याप प्रशासनाकडे दिलेला नाही। त्यामुळे उमेदवारांची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। मतमोजणीनंतर 1 महिन्याच्या आत हिशोब सादर न झाल्यास 6 वर्ष निवडणुकीस बंदी घातली जाणार आहे। महापालिकेच्या निवडणुकीत 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना शिंदे, मनसेचे, उभाटा या प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते। महापालिका निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि काळ्या पैशांचा वापरास आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना आणि पक्षांना खर्चाची मर्यादा दिली जाते। त्यानुसार निवडणुकीनंतर झालेल्या खर्चाचा हिशोब द्यावा लागतो। निवडणुकीचा रणसंग्राम संपून आता 10 महिने झालेत। कुणी विजयाचा गुलाल उधळला तर कुणी पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात व्यस्त आहे। मात्र निवडणूक लढवणाऱ्या बहुतांश उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब देणं टाळलंय। मतमोजणीनंतर 3 दिवसांच्या आत खर्चाचा संपूर्ण तपशील सादर करणं बंधनकारक आहे। हा नियम केवळ निवडून आलेल्यांसाठी नाही, तर पराभूत आणि बिनविरोध झालेल्या उमेदवारांना पण राज्य निवडणूक आयोगाने लागू केला। या मुदतीत हिशोब न दिल्यास 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते। तसेच राजकीय पक्षांच्या खर्चाचा हिशोब थेट निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो। राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीतील सदस्य आणि थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांकरिता पारंपरिक पद्धतीने राबवण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलाय। प्रारूप यादी 16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होईल। मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 1 जुलै 2025 असून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार 16 फेब्रुवारी 2026 आहे। हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 ते शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 असा आहे। प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 आहे। राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक 29 जानेवारी 2026 रोजीच्या पत्रानुसार राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबवण्यात यावयाचा मतदार यादी कार्यक्रम राबवणं क्रमप्राप्त आहे। दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत उक्त कारणांमुळे रिक्त होणाऱ्या थेट सरपंच सदस्यांच्या जागांचा समावेश सदर मतदार यादी कार्यक्रमात करण्यात यावा असे स्पष्ट आदेश करण्यात आले। सांगली शहरातील मृत्यूचा सापळा झालेल्या शहरातील कर्नाळ पोलीस चौकी ते बायपास मार्गावरील शिवशंभो चौक या मार्गाच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे। मिरज तालुक्यातील खंडाळा, पळशी, कराड, कुंडल, सांगली ते अंकली राज्य क्रमांक 142 मधील शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी हा रस्ता सुधारणा काम पूर्ण करण्यासाठी 30 जानेवारी ते दिनांक 30 जुलै या कालावधीत बंद राहणार आहे। दरम्यान वाहतुकीस बंद करून पुढील अटी आणि शर्तीचे अधीन वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी निर्गमित केलेत। इस्लामपूरकडून कर्नाळ चौकीकडून शहरात जाणाऱ्या वाहनांसाठी शिवशंभो चौक, जुना बुधगाव रोड, पट्टणशेट्टी होंडा शोरूम, TVS शोरूम, कॉलेज कॉर्नर मार्गे शहरात जाता व येता येईल। पलूस कुंडलकडून कर्नाळ चौकीकडून शहरात जाणाऱ्या वाहनांसाठी शिवशंभो चौक, जुना बुधगाव रोड, पट्टणशेट्टी होंडा शोरूम, TVS शोरूम, कॉलेज कॉर्नर मार्गे शहरात जाता व येता येईल। नमूद ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काम चालू असल्याने रस्ता वाहतुकीस बंद असा मोठ्या आकारातील माहितीदर्शक फलक लावणं आवश्यक आहे। तसेच सदर परिसरात ज्या ज्या ठिकाणाहून वाहतूक वळवली जाणार आहे त्या सर्व ठिकाणी माहितीदर्शक फलक दर्शनी भागावर लावणं आवश्यक आहे। रात्रीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नमूद सर्व ठिकाणी मोठ्या आकाराचे रेडियमयुक्त दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर आणि
ब्लिंकर्स लावणं अत्यंत आवश्यक आहे. संबंधित ठेकेदार यांनी 24 तासांकरिता त्यांच्याकडील सुरक्षारक्षक नेमणं अत्यंत आवश्यक असल्याचं या आदेशात म्हटलं गेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाने सर्व स्तरावर शोककळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले. सामान्य, कष्टकरी, शेतकरी अशा सर्वच घटकांच्या समस्या जाणून त्या पूर्णपणे सोडवणारे अजितदादा पवार सगळ्यांना सोडून गेलेत. महाराष्ट्राची जनता त्यांना नेहमीच स्मरणात ठेवील. त्यांच्या जाण्याने राज्याचं नुकसान हे कधीच न भरणारं आहे, अशा भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत दादांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे, गटनेते युवराज गायकवाड, नगरसेवक सुरेश बंडकर, अभिजित कोळी, माजी नगरसेवक शेटजी मोहिते, डॉक्टर ज्योती अदाटे, तानाजी गडदे, अनिता पांगम, वैशाली धुमाळ, विजय माळी, शुभम जाधव, महालिंग हेगडे, पृथ्वीराज पाटील, प्रणवी पाटील, फिरोज मुल्ला, सबिहा तांबोळी, शीतल खाडे, नंदकुमार घाटगे, संतोष कोळी, सुभाष तोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. लोक निवडून आल्यावर त्यांच्या विचाराने काम करावं लागेल. लोकप्रतिनिधी सुचवतील ती कामे करावी लागतील. या भीतीने निवडणुका होऊच नयेत आणि आपल्याला मंत्रालयातून कामकाज कसे करता येईल यावर सत्ताधाऱ्यांनी जोर दिला, असा घणाघात आमदार जयंतराव पाटील यांनी केलाय. ते किल्ले मच्छिंद्रगड येथे बोलत होते. रस्ते, गटार यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टी मागण्यांवर आपला नेहमीच भर असतो, पण आपल्याला आपल्या भागातील आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उत्तम झाल्या पाहिजेत. यासाठी मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण त्या दोन्ही बाबींचा गुणवत्ता सुधारण्यासाठी भर दिलाय. आज आपल्या जिल्ह्यात उत्तम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था निर्माण झाली आहे. सामान्य माणसाला मोफत आणि मुबलक औषधे मिळतात. आपण निर्माण केलेल्या व्यवस्थेचा राज्याने स्वीकार केला, याचे विशेष समाधान आहे. आता निवडणुका लागल्या आहेत, त्यामुळे आपल्या भागाचा विकास करणारा लोकप्रतिनिधी आपण निवडून दिला पाहिजे. माजी पंचायत समिती सदस्य सुनील पोळ म्हणाले, आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून मागील 5 वर्षात आम्ही अनेक कामे केली आहेत. किल्ले मच्छिंद्रगड गावाने मागावं आणि आमदार जयंतराव पाटील यांनी द्यावं हे समीकरण नेहमीच आहे. रेटरे हरणाक्ष जिल्हा परिषद गटातील 3ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. CTET या केंद्रीय परीक्षेत बसलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज कर्तव्यातून सूट मिळावी अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची 5 फेब्रुवारीऐवजी दिनांक 7 फेब्रुवारी करण्यात आलेली आहे. निवडणूक कामकाजासाठी सांगली जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांना निवडणूक कर्तव्य कामी आदेश देण्यात आलेत. याच तारखेला केंद्र शासनाची CTET परीक्षा असल्याने या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांना निवडणूक कामकाज कर्तव्यातून सूट देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षक बांधव हे केंद्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या CTET या परीक्षेसाठी बसलेले आहेत. परीक्षा ही पुणे, मुंबई अशा दूर ठिकाणी असल्याने ती परीक्षा दिनांक 7 फेब्रुवारी आणि दिनांक 8 फेब्रुवारी या 2 दिवशी होणार आहे. जिल्ह्यातील बसलेले या शिक्षकांना दिनांक 7 आणि 8 तारखेला परीक्षेस उपस्थित राहण्यासाठी दूरचा प्रवास करून आदल्या दिवशी पुणे, मुंबई या ठिकाणी मुक्कामी जावं लागेल. शिक्षक परीक्षेपासून वंचित राहू नयेत म्हणून CTET परीक्षेला बसलेले पण निवडणूक आदेश प्राप्त झालेले शिक्षक यांना निवडणूक कर्तव्यातून सूट देणं आवश्यक आहे. अशा शिक्षकांना विहित नमुन्यात अर्ज मागवून परीक्षेला हजर राहण्यासाठी निवडणूक कामकाज कर्तव्यातून सूट देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली या शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमोल माने आणि जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे यांनी केली आहे. यावेळी उर्दू संघटनेचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल, शब्बीर शेख, जावेद कुर्णे, मारुती माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. इयत्ता 12वीची परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत, तर माध्यमिक शालांत इयत्ता 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होतीये. या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, त्या भयमुक्त आणि पारदर्शीपणे पार पाडाव्यात यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवावे. भरारी पथकाने परीक्षा केंद्रांना भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही चोखपणे पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, मोहन गायकवाड, तृप्ती दीपंकर, विकास सलगर, प्रफुल्ल कदम आदी जण उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, प्रत्येक परीक्षा केंद्रावर आणि सर्व वर्ग खोल्यांमध्ये CCTV लावावेत. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोखपणे ठेवावा. सर्व परीक्षा केंद्रावर अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहील याची दक्षता घ्यावी. परिरक्षक यांनी परीक्षा कालावधीत कस्टडी सोडू नये. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत जाण्यासाठी ST गाड्या नियमित वेळेत सोडाव्यात. सर्व परीक्षा केंद्रावर वर्गखोल्या स्वच्छता, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, फर्निचर आदी आवश्यक सुविधा राहतील याची दक्षता घ्यावी. याबाबत दररोज पडताळणी करावी अशा सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याने स्वर्गीय मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने येथील विष्णू अण्णा भवन येथे अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी अनेकांनी स्वर्गीय मदनभाऊ पाटील आणि अजितदादा पवार यांच्या मैत्रीच्या आठवणी सांगत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईहून बारामतीसाठी येत असताना विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. स्वर्गीय मदनभाऊ पाटील आणि अजितदादा पवार यांच्यातील मैत्री कशी होती, त्या मैत्रीचे आलेले अनुभव कशा पद्धतीचे होते, अशा अनेक जुन्या आठवणींना यावेळी कार्यकर्त्यांनी उजाळा दिला आहे. मंचचे जिल्हाध्यक्ष शीतल लोंढे, माजी नगरसेवक हनुमंत पवार, नगरसेवक संतोष पाटील, कय्यूम पटवेगार यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी माजी महापौर किशोर शहा, सुभाष यादव, आनंदराव पाटील, विजय चोपडे, महावीर कागवाडे, प्रशांत पाटील मजलेकर, प्रकाश मुळके, नगरसेविका रोहिणी पाटील, प्रशांत पाटील, संजय कांबळे, सुनील जाधव, सचिन वाडकर, उत्तम पाटील, उदय पाटील, भीमराव मिसाळ, संजय गवळी, राहुल काशीद, अनंत शिंदे, अनल पाटील, नामदेव पठाडे, मयूर बांगर आदी जण उपस्थित होते.